नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बोर्ड परीक्षेचा राज्यमार्ग या कृती कार्यक्रमांतर्गत उत्तरपत्रिकांचे लेखन अचूकपणे कसे करावे याबाबत इयत्ता 12वीच्या विषयांचे विविध व्हिडिओ विषयनिहाय व्हिडिओ विभागीय मंडळ कोल्हापूर यांनी तयार केलेले आहेत. त्यांचा आपणास निश्चितपणे लाभ होईल असा विश्वास वाटतो. आगामी परीक्षेसाठी आपण परिपूर्ण तयारी करून परीक्षेला सामोरे जावे. येणाऱ्या परीक्षेसाठी आपणास मनपूर्वक शुभेच्छा. नमस्कार, मी प्रकाश सुतार, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, कोल्हापूर विभागीय मंडळ कोल्हापूर. बोर्ड परीक्षेचा राजमार्ग सूत्रबद्ध नियोजनातून यशाकडे या कृतीमालेअंतर्गत उत्तरपत्रिकांचं अचूक लेखन कसं करावं या संदर्भामध्ये इयत्ता 12वी वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन अर्थात OCM या विषयाच्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी आज आपल्याकडे तज्ज्ञ मार्गदर्शक उपस्थित आहेत. नमस्कार वर्षा महाडिक मॅडम. नमस्ते सर. मला सांगा, वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन हा जो विषय आहे तो साधारणतः 80 मार्काचा पेपर आहे. होय. आणि 80 मार्काचा पेपर सोडवत असताना विद्यार्थ्यांनी जे वेळेमध्ये तो पूर्ण करावा यासाठी विद्यार्थ्यांनी वेळेचं नियोजन कसं करावं या संदर्भात काय वाटतं? प्रश्न फार महत्त्वाचा आहे हा, कारण बऱ्याच मुलांना वेळेचं नियोजन करणं फार अवघड जातं. येत असतं पण ते लिहायला वेळ पुरत नाही. त्यामुळं आपल्याकडं टाईम मॅनेजमेंट म्हणतो आपण त्याला, ते करणं फार गरजेचं आहे. तर आमच्याकडं OCMमध्ये 1 ते 8 प्रश्न असतात सर. तर त्या 1 ते 8 प्रश्नाचं प्रॉपर नियोजन करायचं कसं ते मी आता क्वेश्चन नंबर वाईजच तुम्हाला सांगते. तर पहिला जो प्रश्न आहे तो आमचा वस्तुनिष्ठ असतो, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह. त्यामध्ये 4 उपप्रश्न असतात. त्यातला एक प्रश्न 5 मार्काचा असा तो प्रश्न आमचा एकूण 20 मार्काचा आहे. तर ह्या 20 मार्कासाठी आपण 20 मिनिटं देऊ शकतो पहिल्या प्रश्नासाठी, कारण हे ऑब्जेक्टिव्ह टाईप थोडेसे लगेच होऊ शकतात. इव्हन 20 पेक्षा कमी पण वेळ त्यांना लागू शकतो. ठीक आहे, 20 मिनिटं आपण 20 मिनिटं गृहीत धरूया. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे तो संकल्पना स्पष्ट करा, म्हणजे एक्सप्लेन द टर्म असतो. त्यामध्ये 6 पैकी 4 टर्म्स आम्हाला एक्सप्लेन करायचे असतात. त्यातल्या एका संकल्पनेसाठी आपण 5 मिनिटं असं पकडू शकतो. अशा 4 संकल्पना आपण लिहिल्या तर आपल्याला हा प्रश्न 20 मिनिटामध्ये कव्हर करता येईल. म्हणजे प्रश्न क्रमांक 2 20 मिनिटासाठी. परत क्वेश्चन नंबर 3 आहे प्रश्न क्रमांक 3, तो केस स्टडीचा असतो. त्यामध्ये 3 केस स्टडीपैकी 2 लिहायचे असतात, म्हणजे पर्याय दिलेले असतात. 3 पैकी 2 असा प्रश्न आहे तो. तर त्यामध्ये आपण एक केस स्टडी 5 मिनिटामध्ये करू शकतोय. म्हणजे 2 केस स्टडी लिहायचे असतात तर ते 10 मिनिटं आपण तिथं त्या प्रश्नाला देऊ शकतो. त्यानंतर चौथा प्रश्न फरकाचा आहे. मग त्यासाठी आपल्याला 3 पैकी 2 फरक, हा फरकाचा आहे. त्यामध्ये 4 फरक दिलेले असतात. 4 पैकी 3 प्रश्नांची उत्तरं लिहिणं अपेक्षित आहे. एक फरक आपला त्या ठिकाणी 4 मार्कला आहे. तर त्या एका फरकासाठी आपण 10 मिनिटं देऊ शकतो, कारण ह्याच्यामध्ये आम्हाला कमीत कमी 4 ते 6 पॉईंट्स लिहायचे असतात. एक फरक 10 मिनिटं, असे 3 फरकासाठी आपण 30 मिनिटं म्हणजे अर्धा तास इथं द्यायचा आहे. 5वा प्रश्न असतो तो आपला 8 मार्काचा आहे. त्यामध्ये एक प्रश्न 4 मार्काला, मग एका प्रश्नासाठी आपण 10 मिनिटं, तर असा तोही 20 मार्कासाठी आहे. 6वा प्रश्न आहे तो सकारण स्पष्ट करा. मग ह्यासाठी सुद्धा इथं 2च विधानं तिथं लिहिणं अपेक्षित आहे. एका विधानाला 10 मिनिटं असा तोही 20 मिनिटासाठी प्रश्न आपण घेणार आहे. आणि 7वा प्रश्न आहे तो खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. म्हणजे तो एक प्रश्न 5 मार्कासाठी आहे. त्यामध्ये 2 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत आपल्याला 3 पैकी. मग एक प्रश्न 10 मिनिटासाठी असा 20 मिनिटाचा तो प्रश्न आहे. आणि 8वा प्रश्न दीर्घोत्तरी आहे, म्हणजे तो एकच प्रश्न 8 मार्कासाठी असतो. मग त्यामध्ये आपण तो 30 मिनिटं आपण त्या प्रश्नासाठी देऊ शकतो. आता मला सांगा, असे सोपा प्रश्न आहे, म्हणजे प्रश्न वाईज तुम्ही इथं वेळेचं नियोजन केलेलं आहे. जिथं सोपा आहे तिथं कमी वेळ घेतलेला आहे, आणि जिथं काठीण्य पातळी अधिक आहे तिथं तुम्ही अधिक वेळ मुलांनी घ्यावा असं. मला सांगा, कोणता भाग विद्यार्थ्यांना कठीण जातो आणि म्हणजे थोडंसं काठीण्य पातळी वाढते आणि मुलं थोडीशी तिथं घाबरतात, तर कोणता प्रश्न असा आहे की ज्याने तो कसा सोप्या पद्धतीने सोडवला पाहिजे? तर या ठिकाणी जो प्रश्न क्रमांक 2 आहे, संकल्पना स्पष्ट करा, म्हणजे एक्सप्लेन द टर्म, तर हा प्रश्न लिहायला मुलं थोडी घाबरतात. मग त्या ठिकाणी मुलांनी ती संकल्पना म्हणजे अगदी आहे तसं त्या ठिकाणी उत्तर लिहिणं अपेक्षित आहे बोर्डला. मग त्यासाठी त्यांनी टेक्स्टबुक फॉलो करणं गरजेचं आहे. म्हणजे पुस्तकामध्ये जशी ती संकल्पना दिलेली आहे तशीच जास्त करून लिहिणं अपेक्षित आहे. एक म्हणजे पहिला अर्थ त्या संकल्पनेचा तुम्ही क्लिअर लिहिणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर 3 ते
4 म्हणजे टोटल तुम्ही वाक्य त्या टर्मशी रिलेटेड तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे इथं. सो आपल्याला या ठिकाणी जर वाचन वाढवलं आपण तर ही जी भीती आहे मुलांच्या मनामध्ये प्रश्न क्रमांक 2साठी ती निघून जाऊ शकते. अर्थात याच्यासाठी क्रमिक पुस्तकांचं वाचन आवश्यक आहे. आणि एक प्रश्न आहे आमच्याकडे, तो म्हणजे सकारण स्पष्ट करा. मग त्या ठिकाणी म्हणजे 6व्या नंबरचा प्रश्न आहे जो आमच्याकडं, तर तो सकारण स्पष्ट करताना ते स्वमत जसं म्हणतो आपण ते लिहिणं गरजेचं असतं. अगदी बरोबर आहे. होय. मग ते स्वमत लिहिण्यासाठी सुद्धा आपल्याला वाचनच महत्त्वाचं आहे. बरोबर. म्हणजे ॲक्च्युली त्याचं उत्तर पुस्तकात आहे, तुम्ही त्या रेग्युलर वाचनामध्ये ते झालेलं असतं मुलांचं, पण ते इथं कसं लिहायचं हे मुलांना जरासं अवघड जातं. त्यामुळं या ठिकाणी तो सकारांचा एक प्रश्न पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन टाईप आहे तो. सो तो एक मुलं हे करतात, पण त्यासाठी वाचनच हे एक उत्तर माझ्याकडे आहे की तुम्ही वाचन वाढवा आणि त्या विधानाशी संबंधित मागं जे काही उत्तर दिलेलं आहे पुस्तकामध्ये, तो पॉईंट दिला आहे त्याचं उत्तर तुम्ही तिथं लिहिणं अपेक्षित आहे. आणि मेन म्हणजे आपल्याला पुस्तकाच्या स्वाध्यायाच्या बाहेर काही विचारलं जात नाही. त्यामुळं जे पुस्तकाच्या स्वाध्यायामध्ये तुम्हाला विधानं दिलेले आहेत सकारांसाठी त्याचं प्रॅक्टिस तुम्ही करा, वाचन करा, त्याची तयारी करा, म्हणजे तुम्हाला तिथं चांगले मार्क मिळू शकतात. आणि एक आमच्याकडे 8वा प्रश्न आहे शेवटचा दीर्घोद्धरीचा, तो 8 मार्कासाठी असतो. मग तिथं नेमके किती मुद्दे लिहावे, कसा प्रश्न तो प्रेझेंट करावा, ह्यात मुलं जरा गोंधळतात. बरोबर आहे. इथं बऱ्याच वेळा मुलं पॅरेग्राफ सारखे लिहायला उत्तर जातात किंवा मुद्दे कमी लिहितात. बरोबर. मग पॅरेग्राफ सारखं उत्तर तर लिहून या ठिकाणी मार्क्स मिळत असं नाहीत. आपल्याला मुद्देसूदच उत्तर लिहिणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी मुद्दे किती लिहावे, तर 8 मार्कासाठी जर एकच प्रश्न त्यांनी विचारला असेल, कधी कधी ह्यामध्ये एकच प्रश्न विचारतात, कधी 2 उपप्रश्न विचारतात आणि कधी व्याख्या विचारून त्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं असतं. मग जसा प्रश्न विचारला त्याप्रमाणे आपण त्यांनी तिथं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. इथं तुम्ही 8 मार्काला एकच प्रश्न विचारला, उदाहरणार्थ बँकेची कार्य स्पष्ट करा, तर त्या कार्यासाठी पूर्ण 8 मार्क आहे. मग तिथं तुम्ही बँकेचं म्हणजे प्रस्तावना लिहिणं गरजेचे आहे. प्रस्तावनेनंतर जरासा अर्थ लिहिणं अपेक्षित आहे बँकेचा, आणि मग ती जी कार्य आहेत ती स्पष्ट करणं आवश्यक आहे. आणि शेवटी समारोप करावा लागतो म्हणजे कन्क्लुजन. सो ह्या स्टेप्स जर त्यांनी फॉलो केल्या तर त्यांना तिथंही चांगले मार्क मिळू शकतात. म्हणजे हा 8वा प्रश्नही मुलांना थोडासा भीतीदायक वाटतो. त्यासाठी त्यांनी वाचन करून आत्ता जर मी ज्या स्टेप्स सांगितल्या त्या स्टेप्स फॉलो केल्या तर त्यांना चांगले मार्क्स या ठिकाणी मिळू शकतात. अगदी बरोबर. म्हणजे जो दीर्घोत्तरी आहे ज्याच्याकडे मुलं फारसं बघत नाहीत किंवा सोडून देतात, त्यापेक्षा जर त्यांनी मुद्देसूद लिहिण्याचा प्रयत्न केला आणि मॅक्झिमम मुद्दे लिहिण्याचा प्रयत्न जर झाला तर अधिकाधिक मार्क या विषयाला मिळू शकतात. 8 मार्कासाठी त्यांनी इथं 10 मुद्दे लिहिणं अपेक्षित आहे. किमान 10 मुद्दे, किमान 10, 2 जादा मुद्दे लिहिणं अपेक्षित आहे बोर्डला. तर खरं तर या विषयामध्ये मुलांना अत्यंत आवडीचा आणि पटपट लिहिता येतो अशा पद्धतीचा कोणता प्रश्न आहे आणि त्यामध्ये कोणती काळजी मुलांनी घ्यायला पाहिजे? बरोबर. इथं ज्या मुलांचा असा अजून अभ्यास प्रॉपर झालेला नाही, या मुलांसाठी हे प्रश्न मदत करतील त्यांना स्कोरिंगसाठी. तर आपल्याकडं 1 ते 4 प्रश्न जे आहेत, पहिला प्रश्न आमचा ऑब्जेक्टिव्ह 20 मार्कचा आहे, दुसरा संकल्पना स्पष्ट करा, तिसरा केस स्टडीचा आणि चौथा फरकाचा. इथंपर्यंत जवळजवळ 46 मार्कांची टोटल होत्या. म्हणजे 80 पैकी त्यांना 46 आउट ऑफ इथं पडू शकतात. 46 पैकी 46 मार्क तिथं घेऊ शकतात. मग त्या दृष्टीने त्यांनी त्या प्रश्नांची तयारी जर सेपरेटली केली तर त्याचा फायदा नक्कीच त्यांना बोर्ड परीक्षेत होऊ शकतो. म्हणजे इथंच तो जर 46 पर्यंत गेला तर पुढच्या सगळ्यात मिळून त्याला 80 पैकी 70 मार्क तरी 100% मिळू शकतात. म्हणजे हेच प्रश्न मुलांचा आत्मविश्वास वाढायला कारणीभूत ठरतात. केस स्टडी हा प्रश्न सुद्धा ऑब्जेक्टिव्ह सारखाच आहे आमच्याकडे. तिथं 3 पैकी 3 एका केस स्टडीला मिळतातच त्यांना. त्यामुळे त्याची चांगली विद्यार्थ्यांनी तयारी करावी. आणि ऑब्जेक्टिव्ह केस स्टडी असेल, फरक पण चांगला आहे प्रश्न आमच्याकडे तो, की तिथं त्यांनी 4 कमीत कमी मुद्दे आणि 6 जास्तीत जास्त मुद्दे लिहिले तर 4 पैकी 4 एका फरकाला आम्ही देतोच. हो, तोही फरकाचा प्रश्न पण चांगला करावा त्यांनी. म्हणजे जे ऑब्जेक्टिव्ह आहेत एका वाक्यात आहेत, कमी श्रमामध्ये लिहिता येतील आणि जेणेकरून मुलांचा आत्मविश्वास वाढेल अशा प्रश्नांची शक्यतो मुलांनी ते प्रश्न पूर्ण करावेत. आणि दीर्घोत्तरीमध्ये सुद्धा न घाबरता जेवढे आपल्याला लिहिता येतील मुद्दे तेवढे आपण लिहिले तर अधिक मार्क मिळायला कारणीभूत ठरतील. वाचन वाढवावं मुलांनी, पुस्तकाचं वाचन वाढवावं, कारण आमच्याकडे पुस्तकाबाहेर आपला कुठलाही प्रश्न नसतो. तर यासाठी मुलांनी पुस्तकांचं वाचन करा. मला एक अजून काही महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत की ते म्हणजे आपल्याकडे जे 8 टॉपिक आहेत त्या 8 टॉपिकमध्ये त्यांनी 4 टॉपिक्स जास्त वेटेजचे आहेत त्याची चांगली तयारी केली तर त्यांना कमी श्रमामध्ये भरपूर मार्क्स मिळू शकतात. ते टॉपिक म्हणजे आहेत, दुसरा टॉपिक आपली व्यवस्थापनाची कार्ये, फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट, त्याचं 15 वेटेज आहे मॅक्झिमम. त्यानंतर व्यावसायिक सेवा म्हणजे बिझनेस सर्व्हिसेस, चौथा टॉपिक, त्याला 20 मार्काचं कमीत कमी आणि जास्तीत जास्त 27 मार्काचं वेटेज आहे.
तो टॉपिक जास्त महत्त्वाचा आहे आपल्या पूर्ण पोर्शनमध्ये. त्यानंतर ग्राहक संरक्षण 7वा टॉपिक आहे, त्याचंही वेटेज आपलं जास्त आहे, 17 मार्काचं आहे. आणि विपणन म्हणजे मार्केटिंग लास्ट टॉपिक 8वा, त्याचंही वेटेज 20 मार्काचं आहे. जर ह्या 4 टॉपिकची तुम्ही आधी तयारी केला तर तुमचा 70% जवळजवळ पोर्शन या ठिकाणी कवर होऊ शकतो. त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांचा अजूनही थोडासा अभ्यास व्हायचा आहे तर त्यांनी आधी ह्या 4 प्रकरणांची तयारी करावी की जेणेकरून त्यांना बोर्ड परीक्षेमध्ये त्याची चांगली मदत होईल. ठीक आहे. कारण आमच्याकडे पुस्तकाबाहेर आपला कुठलाही प्रश्न नसतो. तर यासाठी मुलांनी पुस्तकांचं वाचन करावं असा मौलिक सल्ला आपण मॅडम दिला. तर इथं आलात आणि आमच्या 12वी शाखेतील वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन या विषयाच्या संदर्भामध्ये आपण उत्तरपत्रिकांचं अचूक लेखन कसं कराल या संदर्भामध्ये मार्गदर्शन करा, त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.